जुन्नर तालुक्यात बिबट्याचे मानवावरील हल्ले थांबता थांबत नाहीयेत. पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच याच परिसराच्या जवळपास असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे आज पुन्हा एकदा 8 वर्षाच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. रोहित बाबू कापरे असे मृत मुलाचे नाव असून रायगड जिल्ह्यातील मालसई गावातून हे कुटुंब कांदा लागवडीसाठी या परिसरात आले होते. दुपारी रोहित घराशेजारील अंगणात झाडासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला चढून रोहितला ओढून नेले. रोहितच्या आईने दगडाने बिबट्यावर हल्ला चढविला, परंतु बिबट्याने रोहितला सोडले नाही. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. तसेच नरभिक्षक बिबट्याला ताबडतोब ठार करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात अगोदरच 2 मुले व एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यानंतर वन विभागाने एका बिबट्याला ठार केले, तर काही बिबट्यांना पकडून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा या परिसरात भीती पसरली असून तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनास्थळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी भेट दिली असून वन अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे यांनी वन विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. नाही तुम्ही बोला ना लगेच लगेच बोला ना. इथे आजच्या आज शूटची ऑर्डर साईन झाली पाहिजे. बोलणार आणि करणार हे एकावर हल्ला तिसरी घटना आहे म्हणजे. आणि ते सांगतो शूट करतोय, मग तो बिबट्या इथं फिरतोय ना अजून पण. परवाची व्हिडिओ दिली माझ्याकडे 3 दिवस वाघ तिथं. तुम्ही काय सांगाल आता? काय साईडची ऑर्डर पाहिजे. वन विभाग पण आहे ना साहेब, वन विभाग हे फसवण्याचं काम करते. हे जे लोकांना सांगतात आम्हाला गाणी लावा म्हणते. आता ट्रॅक्टर गाणी लावून तो वा हटत नाही, तर मोबाईलच्या गाणीने कधी जाणार? हारणाला तुला जात नाही देत तो. ही सरकारने उपाययोजना केली पाहिजे साहेब. मी कळकळीची विनंती आम्ही प्रत्येक वेळेस केली. त्या दिवशी मनसरला जे आंदोलन झालं, आम्हाला इतकी घाई केली, आमच्या गुन्हे दाखल केले. आम्ही सामान्य लोकांसाठी आवाज उठवायचा का नाही, पहिले आमचे गुन्हे दाखल केले. आम्ही परत SP ऑफिसपर्यंत जाऊन आलो, तरी पण आमचे गुन्हे अजून पण रद्द झाले. आणि इकडे वनमंत्री म्हणले नाही आम्ही गुन्हे रद्द केले. आमच्यावर तुम्ही गुन्हे पण लागता, इकडे तुम्ही म्हणता आम्ही बिबट्यासाठी उपाय. ते गुन्ह्याचा बरोबर आहे, बिबट्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही आता आक्रमक भूमिका काय घेणार नेमकी? किरण भाऊ, खरं तर आता सगळ्यांनीच या जुन्नर तालुक्याने आपल्या शिवजन्मभूमीने आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आज मला सांगायचं साडबळीमध्ये अनेक महिला भगिनी पण गेल्यात, अनेक लेकरं जायला लागली. आज जर जुन्नर तालुका खरं तर या प्रश्नासाठी सगळ्यांनी आपण एकत्र झालं पाहिजे. आणि खरं तर मी ह्या मताचा आहे की आज सरकारला जाग आणण्यासाठी आपण पाहतो की साडबळी गेल्यानंतर वनमंत्री येतात. ते साडबळी गेल्यानंतर वनमंत्री आले पिंपरखेडला, ते पण आंदोलन झाली म्हणून तिथं आल्यानंतर वेगळं आश्वासन दिलं. आदिवासी म्हणतात आम्ही 1 कोटीच्या शेळ्या सोडू. कसले शेळ्या सोडताय? नेमकं काय तुम्ही म्हणजे मस्करी लावली काय आमची? ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.